आणि मी आणखीन एक मुद्दा मांडणार आहे की खरं तर रोहित तुला माहिती आहे का नाही, पण आपल्याकडे ते धोंड्याचं जेवण नसतं आपल्याकडे. तुम्ही माहिती आहे का? नाही, आमच्या पवारांकडे नसतं, ना शिंदेकडे असतं ना सुळेंकडे असतं. कारण का ना माझ्या वडिलांना मगरांकडे असतं काय रे? नाही ना, मला आठवत नाही हा कधी गेलेला. पण कारण मला माहितीच नव्हतं धोंड्याचं जेवण काय असतं. मी एकदा मोबाईल बघत होते, ते रील बघत होते आणि रील बघता बघता मला एक दिसलं की एक सासू तिच्या जावयाचे पाय धुवत होती आणि ओवाळत होती, बरंच काय काय करत होती. आणि मी त्या लग्नाला गेले होते. आता ते आपल्या पक्षात नाही, दुसऱ्या पक्षात आहे. पण त्या लग्नाला मी ते आपल्याकडे असताना गेलेले मला आठवत होतं. मी म्हटलं अरे हे तर लग्न होऊन बरीच वर्ष झाली, ही सासू परत कशाला त्याचे पाय धुते. मी उतरले गाडीतून आणि कुणाला तरी विचारलं हे यांच्याकडे काय झालं, जावयाचे पाय का परत परत धुत आहे. ते म्हणले अहो ताई हे धोंड्याचं जेवण आहे. म्हटलं धोंड्याचं जेवण म्हणजे काय? ते म्हणले दर 4 वर्षांनी अधिक महिना येतो, त्या अधिक महिन्यामध्ये जावयाला बोलवायचं असतं, त्याचे पाय धुवायचे असतात, त्याला गिफ्ट द्यायचं असतं आणि त्याला जेवण द्यायचं असतं आणि त्याला आरती करून रवाना करायचं असतं. म्हणलं दर 4 वर्षांनी? ते म्हणले हो. म्हणलं अरे मी त्या म्हणले तुमच्याकडे नाही. म्हणलं पवारांनी कधी त्यांच्या जावयाला सदानंद सोळेंना बोलवलेलं नाही. शिंदेंनी, माझ्या आईचं माहेरचं नाव शिंदे आहे, शरद पवारांना शिंदेनी कधी धोंड्याचं जेवण, त्याच्यामुळे आम्हाला माहितीच नाही धोंड्याचं जेवण काय. ते झाल्यावर मी विचार केला, म्हटलं हे लग्नात खर्च करायचा, आपली पोटची पोरगी आपण त्यांच्या घरात द्यायची, वर 4 वर्षांनी जाऊन जावयाचे पाय धुवायचे, कोणचा फायदा आहे. त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्याला एक सामाजिक परिवर्तन करायचंय की धोंड्याचं जेवण करायचं, पण जावयानी आणि मुलीनी, आई वडील आणि सासू सासरे चौघांना घरी बोलवायचं. मुला मुलींनी आई वडिलांचे सासू सासऱ्यांचे दोघांनी मिळून पाय धुवायचे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, त्यांना जेवण द्यायचं, वाटलं तर गिफ्ट द्यायचं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. हे उलटी गिनती बास झाली पाहिजे. आता कशाला आपली पोटची पोरगी आपण द्यायची. त्या हुंड्याचा उल्लेख तुम्ही केला, हुंडा द्यायचा, 4 वर्षांनी पाय धुवायचा. अरे हे तो घाटे का धंदा हो गया यार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जसं म्हणून सामाजिक परिवर्तन फक्त शिक्षणातून होत नाही, आपल्या कृतीमधून पण. जेव्हा हुंडा बंद होईल, बालविवाह बंद होईल, धोंड्याचं जेवण बंद होईल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बंद होतील ना, तेव्हाच खरं या देशामध्ये क्रांती घडेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी